जयंती ॲज अ कॅरेक्टर अशी आहे की ती मुद्दामून कधीच त्रास नाही देणार. म्हणजे ऐश्वर्याताई इज सो कूल आणि ती एवढी ॲक्टिव्ह आहे ना, माझ्यापेक्षा जास्त आय थिंक ती लाईक व्लॉगिंग आणि रील्स वगैरे. माझी सुरुवात ॲक्च्युली जेव्हा मी 6 वर्षांची होते तेव्हा झाली होती या डबिंगच्या क्षेत्रात. हे नीलम कैसी हो, आज का दिन तो बहुत ही बढ़िया है और तुमने कितने अच्छे कपडे पहने हैं, बहुत प्यारी लग रही हो. सो आणि माझी पहिली सिरियल आहे. सो म्हणजे पहिलीच सुरुवात तुमची एवढी सुंदर झाली आहे. आय एम रिअली ब्लेस्ड. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम आमच्या लाडक्या नाईक बाई या मालिकेच्या सेटवर आली आणि जयंती माझ्यासोबत आहे. जयंती कशी आहेस? मी मजेत, तू कशी आहेस? मी खूप छान आहे, पण एक ऑरा घेऊन आली आहेस आता या मालिकेत की व्लॉगिंग करते जेनजी, शारदांच्या घरात जेनजी सून आहे. हे सगळं बघून खरं तर ऑकवर्ड वाटतंय खूप, पण ही सून नेमकी कशी आहे? जयंती खूप एनर्जेटिक आहे, खूप उत्साही आहे आणि थोडी इनोसेंट आहे. ॲक्च्युली खूप जास्त इनोसेंट आहे. लोकांवर पटकन विश्वास ठेवते आणि स्वतःच्या नवऱ्यावर खूप लवकरच विश्वास ठेवते. ते आता तुम्हाला कळेल. पण खूप छान आहे ती, म्हणजे मजा येईल तिच्यासोबत. सो मला हे कॅरेक्टर करताना पण खूप छान वाटतं आहे आणि आय एम तो लुकिंग फॉरवर्ड की एव्हरी डे वेन आय कम टू सेट की आत्ता काय होणार आहे, आत्ता काय बोलेल ती, आत्ता काय करेल ती. सो थोडं वेगळं आहे माझ्या, म्हणजे मी जशी आहे रिअल लाईफमध्ये त्यापेक्षा खूप वेगळं कॅरेक्टर आहे. सो मजा येते मला. पण या जेनझी पिढीसाठी काय अभ्यास वेगळा करावा लागतोय तुला आता, कारण की व्लॉगिंग वगैरे करते, सो याचा काय अभ्यास करते आता? मी तुला खरं सांगू, मला व्लॉगिंगचं म्हणजे काहीच नॉलेज नव्हतं याआधी आणि या शोमुळेच ॲक्च्युली थोडंफार मला सोशल मीडियाबद्दलचा जो इंटरेस्ट आपल्याला डेव्हलप करायचा असतो तो झाला आहे आता. मी आधी खूप कमी म्हणजे सोशल मीडियावर ॲक्टिव्ह होते, पण आता बिकॉज ऑफ दिस कॅरेक्टर आता ते एक आतून वाटतं ना की आपण थोडं अजून म्हणजे काहीतरी पोस्ट करूया किंवा स्टोरीज टाकूया, तसं आता ते माझ्यात आलं आहे जयंतीमुळेच. सो हा अभ्यास म्हणजे आता रील्सच तुम्ही एवढे बघत राहता की तुम्हाला काय काय नवीन नवीन कळतं, नवीन नवीन ट्रेंड्स वगैरे. सो तोच आहे अभ्यास माझा आणि एक दोन म्हणजे जे क्रिएटर्स मला आवडतात मी त्यांना बघते आणि ते कसे रील्स बनवतात, व्हिडिओज बनवतात. सो ते पण बघून मजा येते. हो, पण आत्ता शारदा म्हणजे मला असं वाटतं अशी सोनिया घरात असताना शारदासोबत होणारा अत्याचार आहे तो कुठेतरी कमी करण्यासाठी मदत करणार आहेस का? कारण की आत्ताच एक एपिसोड पाहिला ज्यात शारदाच्या हातावर उकळतं तेल टाकलं जातं. सो असे सगळे अत्याचार तू काय मदत करणार आहे की नका असं शारदासोबत करू? हो, ती करणार आहे मदत, पण ती तिच्या पद्धतीने करणार आहे. सो आता जयंतीमध्ये करणारच होती. शी वॉज गोईंग ऑन अ स्ट्राईक. ती सोशल मीडियावर लाईव्ह जाऊन मिलसाठी तिच्या एक आंदोलन करणार होती, पण तिचा फोन नेमका नव्हता तिच्याकडे म्हणून ती करू नाही शकली. पण म्हणजे ऑफकोर्स जयंती ॲज अ कॅरेक्टर अशी आहे की ती मुद्दामून कधीच त्रास नाही देणार, पण ती ज्या पद्धतीची आहे कधी कधी त्याच्यामुळे थोडा मिलला तिच्या इनकन्व्हिनियन्स होतो. पण हो, ॲज अ डॉटर इन लॉ म्हणून शी रिअली लव्ज शारदा, शी रिअली लव्ज हर मदर इन लॉ. सो तो एक सपोर्ट ती तिच्या पद्धतीने नेहमीच करण्याचा प्रयत्न करते आय थिंक. हो, पण ऐश्वर्याताईसोबत ऑफस्क्रीन किती बॉन्ड जुळून आला आता हा? अरे खूपच भारी, म्हणजे ऐश्वर्याताई इज सो कूल. मी म्हणजे माय डॅड न्यू हर बिफोर. सो एक जेव्हा पहिल्यांदा मी तिला भेटले लुक टेस्टसाठी तेव्हा आम्ही एवढे म्हणजे कम्फर्टेबल झालो एकमेकांसोबत आणि खूप गप्पा मारल्या आणि त्यानंतर म्हणजे थोडा टाईम झाला मग वी मेट अगेन आणि एकदमच कम्फर्टेबल फील करून देते ती. लाईक ऑफकोर्स ती एवढी मोठी ॲक्ट्रेस आहे आणि यू कीप वॉचिंग हर वर्क. मी बघितलं आहे तिला एवढं म्हणजे एवढे वर्ष झाली आय एम वॉचिंग हर, पण आत्ता तिच्यासोबत काम करायला मिळतं आहे, तिच्यासोबत म्हणजे बसून गप्पा मारायला मिळत आहेत आणि ती एवढी ॲक्टिव्ह आहे ना, म्हणजे सोशल मीडिया रिलेटेडसुद्धा माझ्यापेक्षा जास्त आय थिंक ती लाईक व्लॉगिंग आणि रील्स वगैरे. सो आम्ही म्हणजे आत्ता तेच आमचं चालू असतं की ही रील बनवूया, ते तसं व्हिडिओ बनवूया. सो ते सगळं आमचं चालूच असतं. तिच्याकडनंही व्लॉगिंगचे काही टिप्स मिळतात? हो, मी तिला त्या दिवशी तेच म्हणजे म्हणत होते की अरे यार ताई, हे खूपच ऑकवर्ड वाटतं रे स्वतःसोबत, म्हणजे असं कॅमेरा ऑन ठेवून असंच बोलणं आणि ॲड्रेस करणं लोकांना. आणि ती सांगत होती काही नाही गं, म्हणजे सवय होते ती, तू लाईक यू विल गेट यूज टू इट. सो तसं आणि मी तिचं एक सांगेन ॲक्च्युली,
तिला कदाचित ते तिने नोटीस पण नसेल केलं. आमचा एक सीन होता आणि त्या सीनचा मग क्लोजअप लागला होता माझा. सो मला तिच्याकडे बघून बोलायचं होतं, पण आपण तो लुक चीट करतो ना, सो माझा ना थोडा गोंधळ होत होता आणि तिने जस्ट कॅज्युअली असा हात धरल्यावर आणि म्हणाली की इथे बघून बोल तू. सो ॲज अ न्यू कमर, ॲज अन ॲक्टर टू वॉच समवन सो सिनियर बी दॅट गिविंग यू नो, मला ते खूप खूप म्हणजे लाईक इट टच्ड माय हार्ट. आणि ॲज अन ॲक्टर मग पुढे जाऊन आपण पण तेच शिकतो आणि तेच अप्लाय करण्याचा प्रयत्न करतो. सो ॲज अन ॲक्टर ऑल्सो तिने खूप मदत केली आहे मला जस्ट बाय बिईंग हर सेल्फ. येस, आणि अगदीच मला असं वाटतं ती प्रत्येकाला मदत करतच असते नेहमी. हो, आय थिंक ते जे कॅरेक्टर आहे ना शारदाचं, ती एवढ्या म्हणजे शी इज व्हेरी अप्रोप्रिएट फॉर दॅट, लाईक ते तिच्यासाठीच आहे. म्हणजे जयंती सिमिलर नाही आहे, तू असं मगाशीच सांगितलं, पण तू नेमकी कशी आहे? मी म्हणजे मला ना मला फिल्म्स बघायला खूप आवडतं यार. मला आर्ट गॅलरीज व्हिजिट करायला खूप आवडतं, पुस्तकं वाचायला मला खूप आवडतं. एवढं मला तेच सोशल मीडियाचं वेड आधी नव्हतं, पण आता हळूहळू ते इंटरेस्ट माझ्यात आला आहे की आपण काहीतरी करूया, आपलं स्वतःचं काम आपण दाखवूया लोकांना. सो पण मी रिअल लाईफमध्ये खूप अशी इंट्रोवर्ट नाही म्हणता येणार, पण मला थोडा वेळ लागतो टू लाईक असा ओपन अप आणि म्हणजे टू बी फ्रेंड्स अँड ऑल विथ पीपल. म्हणजे खूप फार वेगळी आहे जयंतीपेक्षा. मला सांग, जयंती हे कॅरेक्टर कसं पोचलं तुझ्यापर्यंत? जयंती ॲक्च्युली पूजा जी आहे आमची क्रिएटिव्ह, तिला मी क्रेडिट देईन, कारण तिच्यामुळेच हे पॉसिबल झालं आहे. मी म्हणजे ॲज अन ॲक्टर आपण प्रत्येकालाच आपले प्रोफाईल्स पाठवत असतो. सो मीही खूप कास्टिंग डिरेक्टर्सला असेच रँडमली माझे प्रोफाईल्स, माझे ऑडिशन्स पाठवले होते. आणि मला एक दिवस कॉल आला की ऐक ना, एक मालिका आहे, तू देशील का ऑडिशन? मी म्हणाले हो चालेल, देईन. आणि काही स्क्रिप्ट वगैरे काहीच नव्हतं. ती म्हणाले की एक रँडम 1 मिनटाचं मोनोलॉग टाईप तू रेडी कर आणि रेकॉर्ड करून पाठव. ती एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे आणि तिच्या घरी सतत भांडणं होत असतात. हा ब्रीफ होता माझा. सो मी म्हणजे तेच डोक्यात ठेवून मला जसं जमलं तसं 1 मिनटाचं एक छोटंसं मोनोलॉग मी प्रिपेअर केला आणि तिला पाठवलं. आणि ती म्हणाली छान झालं आहे, चांगलं झालं आहे. सो मी बोलले ओके थँक्यू. आणि त्यानंतर खूप म्हणजे आय थिंक 1 महिना रफली झाला असेल, काही रिवर्ट वगैरे नाही आला. सो मलाही वाटलं की हां ठीक आहे, म्हणजे झालं असेल नसेल काय माहीत, मीही आपल्या वेगवेगळ्या कामांमध्ये बिझी होते. आणि मग मला तिचा मेसेज आला की कॉंग्रॅच्युलेशन्स, यू आर ऑन बोर्ड फॉर द सिरियल. आणि ते एवढं म्हणजे सडन होतं ना की मी तिला विचारलं हे शॉर्टलिस्ट झाली आहे, मी सिलेक्ट झाली आहे, काय आहे? तर ती म्हणाली नाही नाही, तू सिलेक्टेड आहेस आणि कॉंग्रॅच्युलेशन्स, वेलकम ऑन बोर्ड. आणि तेव्हा म्हणजे मला खरंच काही आयडिया नव्हती की हा एवढा सुंदर प्रवास असणार आहे. म्हणजे टचवूड जे आमचं प्रोडक्शन आहे, जी आमची टीम आहे, ॲक्टर्स तर ॲक्टर्स पण क्रूसुद्धा लाईक सगळेच एवढे छान आहेत ना टू वर्क विथ. सो आणि माझी पहिली सिरियल आहे. सो म्हणजे पहिलीच सुरुवात तुमची एवढी सुंदर झाली आहे. आय एम रिअली रिअली ब्लेस्ड. येस, ही तुझी जरी पहिली सिरियल असली तरी तुझं हे कमबॅक आहे, कारण याआधी तू लहानपणीच वाटतं काही चित्रपट वगैरे केले होतेस. मी लहानपणी 2 मराठी चित्रपट केले होते. एक ॲक्च्युली माझा पहिला चित्रपट वॉज विथ अतुल सर, जे माझे सासरे प्ले करतायत आता, हेमंत. आणि म्हणजे ही वॉज द फर्स्ट पर्सन हू गेव मी माय ब्रेक. माझा पहिला चित्रपट त्यांच्यासोबत होता, त्यांनी मला डिरेक्ट केलं होतं आणि आत्ता त्यांच्यासोबत मी काम करते आहे ॲज अन ॲक्टर. सो तो पण एक आमचा पूर्ण फुल सर्कल मोमेंट आहे. येस, पण त्यासोबत तू डबिंगही करते आणि मला असं कळालं की तू पोकेमॉनचे आवाज काढलेले आहेस. सो मला असं वाटतं प्रेक्षकांसाठी थोडीशी झलक तर झालीच पाहिजे ना. नक्कीच नक्कीच. म्हणजे माझं कॅरेक्टर आत्ता जसे ॲश, मिस्टी, ब्रॉक हे खूप नावाजलेले कॅरेक्टर्स आहेत, हे आपल्याला माहिती आहेत. सेरिना करून एक कॅरेक्टर आहे जी पुढच्या सीझन्समध्ये येते. सो मी सेरिनासाठी डब करायचे. आणि तुझं नाव काय आहे? नीलम. नीलम, ओके. सो सेरिना तुला असं ग्रीट करेल, हे नीलम कैसी हो, आज का दिन तो बहुत ही बढ़िया है और तुमने कितने अच्छे कपड़े पहने हैं, बहुत प्यारी लग रही हो. मेरा नाम है सेरिना और मैं हूँ सिकमोर शहर से. तुमसे मिलकर बहुत अच्छा लगा. वा, किती छान आहे. पण मला सांग, ही आवड कधीपासून होती आणि पहिल्यांदा जेव्हा डबिंग केलं होतं तो एक्सपिरियन्स कसा होता तुझ्यासाठी?
सो मी माझी सुरुवात ॲक्च्युली जेव्हा मी 6 वर्षांची होते तेव्हा झाली होती या डबिंगच्या क्षेत्रात. आणि माझी सुरुवात तेच म्हणजे कार्टून कॅरेक्टर्स आणि ॲनिमे शोज आणि त्या टाईमला जे हॉलिवूडचे फिल्म्स होते ना, त्यात छोटे छोटे असे इन्सिडेंटल कॅरेक्टर्स जे फक्त हाय हॅलो किंवा ही ही हू हू करून निघून जाणारे कॅरेक्टर्स, त्या म्हणजे तिथून मी सुरुवात केली. आणि मग नंतर मी ॲड्स पण केले, लाईक वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये, हिंदी, मराठी, इंग्लिश, कन्नडा किंवा रिजनल लँग्वेजेसमध्ये पण डब करू शकायचो आम्ही. सो ते पण केलं आणि खूप लहानपणापासूनच माझी सुरुवात झाली ॲक्च्युली. सो म्हणजे माझ्यासाठी तर खूपच एक कम्फर्ट, माझा होम सॉर्ट ऑफ आहे, सेकंड होम आय विल से डबिंग इंडस्ट्री. आणि खूप वेगवेगळ्या कॅरेक्टर्सना पण मला डब करण्याची संधी मिळाली आहे, ॲनिमे शोजमध्ये, हॉलिवूड फिल्म्समध्ये, टी व्ही सिरियल्समध्ये पण. सो तो पण एक खूप छान एक्सपिरियन्स आहे. अगदीच. आणि मला असं वाटतं आता हा जयंतीचा एक्सपिरियन्स पण तुझ्यासाठी खूप सुंदर हा प्रवास घेऊन आलाय. सो प्रेक्षकांना काय सांगायला आवडणार आहे तुला? मी हेच सांगेन की जयंती आली आहे तुम्हाला भेटायला. सो आय होप तुम्ही तिला खूप मनापासून एक्सेप्ट कराल आणि तुम्हाला खूप मजा येत असेल तिला बघायला, आमचा शो बघायला. म्हणजे आम्हाला करताना तर खूप मजा येते, खूप धमाल येते आणि ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचावं असंच मला वाटतं. सो आणि आता जयंतीच्या व्लॉग्स थ्रू तुम्हाला दिसेलच काय काय होतं आहे नाईकवाड्यात. सो येस येस येस. सो हे बघायलाच सगळं खरं तर खूप उत्सुक आहे. सो थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच नीलम, थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.